एका कुब्ज दासीमुळे अयोध्येत पहिल्यांदाच क्रोधागार उघडावे लागले। क्रोधागार म्हणजे काय माहिती आहे का? नाही ना? डोंट वरी, गिरितेज आहे ना। त्या दासीचे नाव होते मंथरा। रामाचा उद्या राज्याभिषेक म्हणून अयोध्येमध्ये आनंद उत्सव चालू होता। मंथरा राजवाड्यातून हे बघते आणि तिच्या डोक्यात एकच विचार येतो, जर राम राजा झाला तर कैकेयीचे काय? ती कैकेयीकडे जाते आणि म्हणते, मूर्ख बाई, उठ, झोपलीस काय? तुझ्यावर खूप मोठे संकट येत आहे। उद्या तुझा मुलगा भरत नाही तर राम राजा होणार आहे। पहिल्यांदा कैकेयी खूप खुश होते, पण मंथरा थांबत नाही। ती हळूहळू तिच्या मनात भीती, संशयाचे बीज पेरते। आज राम राजा झाला, उद्या भरत कदाचित सेवक, नाहीतर राम आणि लक्ष्मण मिळून त्याचा काटा काढतील, त्याला मारूनही टाकतील। या अशा अनेक शंकांमुळे कैकेयीचे मन पूर्ण बदलते। मंथरा हळूहळू कैकेयीला म्हणते, तुला 2 वर मिळाले होते ना? कैकेयी थोडी गोंधळते। मंथरा लगेच म्हणते, पण तू असं सरळ दशरथ राजांकडे जाऊ नकोस, तू क्रोधागारात जा। क्रोधागार म्हणजे काय? ही साधी खोली नाही, हे एक भयंकर प्रकरण आहे, जिथे राणी तिच्या मनासारखं झालं नाही किंवा तिला राजाचा राग आला की ती तेथे जाऊन बसते। तिथे शब्द नसतात, पण प्रत्येक हालचाल बोलते। कैकेयी उठते आणि थेट क्रोधागारात जाते आणि मग ती जे करते ते साधं नाही। कपाळावरचं कुंकू मोडते, हातातल्या बांगड्या फोडते, केस मोकळे सोडते आणि जमिनीवर पडते। हा फक्त राग नव्हता, हा होता आखलेला डाव। आता दुसऱ्या बाजूला दशरथ येतात आणि हे सगळे दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकते। पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी आमचा पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि गिरितेज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ओम स्वस्ती।